नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, एमपीएससी मार्फत एक ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि ती ऍडव्हर्टाइजमेंट आहे डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी आणि हेल्थची ग्रुप ए च्या पोस्ट आहे, ज्याला आपण क्लास 1 अधिकारी म्हणतो. चांगली पोस्ट आहे आणि यासाठी कोण कोण एलिजिबल आहे, सिलेबस काय असणार आहे, या प्रत्येक गोष्टीचं आपण तुम्हाला गायडन्स करणार आहोत. जर हा आपला युट्यूबचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही करून घ्या. डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्रामचे ग्रुप दिलेले आहेत, ते टेलिग्रामचे ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. आणि त्याचसोबत एक स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप मी तुमच्यासाठी बनवला, तो व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. कारण याबद्दलचं पूर्ण प्रिपरेशन कसं करायचं याबद्दल आपण नक्की तुम्हाला गायडन्स करू, कारण खूप चांगली पोस्ट आहे. आता पूर्ण नोटिफिकेशन एकदा बघून घेऊ. राईट, वॅकन्सीज तशा बघितल्या तर खूप जास्त वॅकन्सीज नाही. 108 नंबरची ऍडव्हर्टाइजमेंट आहे 2025, म्हणजे आता नुकतीच आलेली ऍडव्हर्टाइजमेंट ही आहे. कशाची आहे तर उपसंचालक म्हणजे डेप्युटी डायरेक्टर औद्योगिक सुरक्षा म्हणजे इंडस्ट्रियल सेफ्टी आणि आरोग्य म्हणजे हेल्थ, इंडस्ट्रियल सेफ्टी अँड हेल्थ. वॅकन्सीज किती आहेत तर टोटल फक्त 5 वॅकन्सीज आहेत. राईट, पण क्लास 1 च्या वॅकन्सीज आहेत. क्लिअर. तर याच्यामध्ये बघा, एनटीसी साठी एक वॅकन्सीज आहे आणि ती सर्वसाधारण आहे, म्हणजे महिला आणि पुरुष दोघेही याला अप्लाय करू शकता. त्यानंतर एसईबीसी साठीची एक वॅकन्सीज आहे, ती पण सर्वसाधारण आहे. ओके, महिला आणि पुरुष दोन्ही त्याच्यासाठी अप्लाय करू शकता. ओबीसीच्या 2 वॅकन्सीज आहेत, त्यामध्ये एक सर्वसाधारण आहे म्हणजे महिला आणि पुरुष दोन्ही अप्लाय करू शकता आणि एक महिलांसाठी राखीव आहे. राईट, तर आणि एक अनरिझर्व कॅटेगरीसाठी वॅकन्सीज आहे आणि ती सर्वसाधारण आहे, महिला आणि पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात. अशा टोटल 5 वॅकन्सीजचं रिझर्वेशन पूर्ण तुमच्या समोर मी मांडलेलं आहे. आता पुढे चलू. पुढे बघा की अर्ज सादर करण्याचा कालावधी कधीपासून तर 2 जून पासून दुपारी 2 वाजता हे अर्ज सादर करण्याची सुरुवात होते आणि 23 जूनला आपण अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. राईट, त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन शुल्क भरायचं असेल तर 23 तारीख दिलेली आहे. ओके, बँकेत जाऊन जर शुल्क भरायचं असेल तर 25 तारीख त्यासाठीची दिलेली आहे. हे बघा, आजपासूनच तुम्हाला कुठले डॉक्युमेंट लागत असतील त्या डॉक्युमेंटची तयारी वगैरे व्यवस्थितपणे करून घेणं गरजेचं आहे. राईट, 23 तारखेपर्यंत तुम्हाला कालावधी मिळतोय. नॉन क्रिमिलियर कोणाला लागतं तर ते नॉन क्रिमिलियरची अरेंजमेंट सर्व काही तुमच्याकडे असणं हे अत्यंत गरजेचं आहे. तसं तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी सर्व काही डिटेल्स तुम्हाला देतो. आता सर्वात महत्वाची बाब म्हणजे एज लिमिट काय असणार आहे तर मिनिमम एज लिमिट 18 असणार आहे, मॅक्झिमम 38 राखीव वर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी. त्याचसोबत ओबीसी साठी राईट 43 वर्ष, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 43 वर्ष आहे. माजी सैनिकांसाठी त्यांचं करिअर झाल्यानंतर म्हणजे रिटायर झाल्यानंतर 3 वर्षापर्यंतच आणि दिव्यांगांसाठी 45 वर्षाचं एज लिमिट देण्यात आलेलं आहे. आता बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे. राईट, तुम्हाला बीटेक लागतं. कशामध्ये बीटेक लागतं? मेकॅनिकल मध्ये असेल तरी इलिजिबल आहात, इलेक्ट्रिकल मध्ये असाल तरी इलिजिबल असाल, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आहात तरीही इलिजिबल आहात, इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये असेल तरी इलिजिबल आहात, केमिकल इंजिनिअरिंग मध्ये इलिजिबल आहात, केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये इलिजिबल आहात. एवढ्या कुठल्या किती बघा, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, केमिकल आणि केमिकल टेक्नॉलॉजी एवढ्या 6-7 ब्रँचेस इंजिनिअरिंगच्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये तुमची इंजिनिअरिंग झालेली असेल यू आर एलिजिबल. पण प्रोव्हाइडेड अनुभव दिलेला आहे. आता अनुभव काय तर पजेसेस नॉट लेस दॅन 7 इयर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स. 7 वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो मित्र. किती वर्षाचा? 7 वर्षाचा. बरेच लोक आता आपल्याला आयटीआय प्रिन्सिपल मुळे आपल्यासोबत कनेक्ट झालेले आहेत. 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. राईट, कशामध्ये? इन फॅक्टरी रिपेअर मेंटेनन्स ऑफ अ मशिनरी. राईट, रिपेअर अँड मेंटेनन्सचा एक्सपिरियन्स लागतो. प्रोडक्शन लाईनचा असला तर चालतो. राईट, सुपरवायझर किंवा मॅनेजरियल केडरचा असेल सेफ्टी किंवा हेल्थ डिपार्टमेंटमध्ये तरी तो चालतो. राईट, त्याच सोबत तुम्हाला एकचं रिलॅक्सेशन आणखीन बघा, पजेसेस एक्सपिरियन्स ऑफ नॉट लेस दॅन 3 इयर्स. कोणासाठी? असिस्टंट डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी आणि हेल्थ या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही असिस्टंट डायरेक्टर असाल आणि तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही हे अप्लाय करू शकता. राईट, त्याचसोबत बघा, पीएचडी तुमची वर्कच्या कुठल्या तरी डिसिप्लिन मध्ये झालेली असेल तर तुम्हाला 2 वर्षाचं रिलॅक्सेशन मिळते, म्हणजे 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असला तरीही चालतो. क्लिअर, ते पूर्ण एक्सपिरियन्स बद्दलचं झालं. आणि हे लक्षात घ्या, एमपीएससी आहे, अतिशय स्ट्रिक्टपणे तुमचा एक्सपिरियन्स जो आहे तो बघितला जातो.
त्यामुळे कृपा करून कोणीही फेक एक्सपिरियन्स लावून अप्लाय करण्याच्या नादी लागू नका. राईट, बिलकुल ते चालत नाही. शोधतात म्हणजे शोधतात. क्लिअर? ओके, नसले तर वेटिंग वाले तुम्हाला शोधून देतात. क्लिअर? त्यामुळे लक्षात घ्या की फेक एक्सपिरियन्स वगैरे काय मॅनेज करण्याच्या भानगडीत पडू नका. जर तुमचा 7 वर्षाचा क्लिअर कट एक्सपिरियन्स असेल तरच अप्लाय करा. आणि अप्लाय करताना फॉर्म भरताना सुद्धा कुठलीही चुकी करू नका. मी तुमच्या कनेक्ट मध्ये आहे. काही डाऊट वगैरे असेल तर बिलकुल माझ्या आपला अकॅडमी आहे, अकॅडमीला कॉल करून माझा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तुम्ही मिळून माझ्याशीही बोलू शकता. तो व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी सर्व तुम्हाला अपडेट देत जाईल. इव्हन नोट सुद्धा मी तिथं तुम्हाला प्रोव्हाइड करेन. आता डॉक्युमेंट कुठले कुठले लागतात बघा. अर्जातील नावाचा पुरावा म्हणजे तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवर जे नाव राहतं त्यानुसार तुम्हाला एमपीएससी ची प्रोफाईल बनवावी लागते. नंतर तुम्हाला अप्लाय करता येतं. वयाचा पुरावा, एजचं तुमचं 10वीचं सर्टिफिकेट आहे ते, शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमची डिग्री सर्टिफिकेट, मागासवर्गीय असल्याचा पुरावा म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, ओके, ईडब्ल्यूएस असलं त्याचं सर्टिफिकेट, वैध नॉन क्रिमिलियर या वर्षाचं व्हॅलिड नॉन क्रिमिलियर लागतं तरच तुम्हाला रिझर्वेशन मिळतं. मग ते एसीबीसीचं असो की मग ते ओबीसीचं असो, एनटीचं असो, एसबीसीचं असो. राईट, तर तुम्हाला काय लागेल या वर्षाचं, हे वर्ष कोणतं आहे 2025-26 आर्थिक वर्षासाठी व्हॅलिड असलेलं नॉन क्रिमिलियर लागतं आणि याला वेळ लागतो. म्हणून सगळ्यात पहिले जर तुम्हाला कुठलं काम करायचं असेल, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर नसेल तर ते काढून घ्या. कारण बघा, लक्षात घ्या, पुन्हा काहीतरी प्रॉब्लेम नको. राईट, पुन्हा एमपीएससी स्ट्रिक्ट असतं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्ट्रिक्टली होतं. राईट, त्यामुळे कुठला एक्सपिरियन्स मॅनेज नाही, कुठलेही डॉक्युमेंट मॅनेज नाही. व्यवस्थितपणे काढून घ्या तुमच्या तहसील कार्यालयातून. आणखी तुम्हाला 25 दिवस मिळतात, तेवढ्यात तुमचं निघून जाईल. क्लिअर? दिव्यांग असाल तर दिव्यांगाचं, माजी सैनिक असाल तर माजी सैनिकाचं, अनाथ असाल तर अनाथांचं, खेळाडू असाल तर खेळाडूंचं. ओके, त्यानंतर महाराष्ट्र शासनातील कर्मचारी वगैरे असाल तर त्याबद्दलचं. राईट, एसएससी नावात बदल झाला असल्याचा पुरावा, मोस्टली महिलांसाठी. मराठीचे भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे 10वी मध्ये तुमचं मराठी आहे तर तेही करता येतं. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र एक मिळतं. हे डॉक्युमेंट जे चुटूर लागतात ना, मी ते तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अवेलेबल करून देईन. ओके, विहित अनुभवाचा पुरावा. आता अनुभव, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, त्याचा फॉर्मॅट सुद्धा एमपीएससीचा वेगळा, तो सुद्धा तुम्हाला तो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळून जाईल. राज्य शासनाच्या कर्मचारी असल्या यांच्याकरिता वयोमर्यादेतील सवलती दावा असल्याचा सादर करायचे प्रमाणपत्र. राईट, असेल तर कारखाना अधिनियमानुसार एक्सपिरियन्स वगैरे त्यांच्याशी रिलेटेडच्या काही गोष्टी आहेत त्या. आता बघा, फीस किती आहे तर राखीवसाठी 719 आणि राखीव हे बघा मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग यांच्यासाठी 449. क्लिअर? आता आपले इग्नाइट अकॅडमीचे वेगवेगळे टेलिग्रामचे चॅनल आहेत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. जसं इग्नाइटचं मेकॅनिकलचं आहे, मेकॅनिकलचे विद्यार्थी ते जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप ऍडिशनल तुम्हाला हे टेलिग्रामचे चॅनल जॉईन करून ठेवायचे आहे. इग्नाइट सिव्हिलचे तर इथं नाही तर इलिजिबल, पण जर कोणी असेल तर तेही जॉईन करून घेऊ शकता. इग्नाइट इलेक्ट्रिकलचा ही ग्रुप तुम्ही जॉईन करून घेऊ शकता. क्लिअर? इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी आहेत आपले. त्यानंतर तुम्हाला काहीही डाऊट असेल तर 498996116 हा आपला टेलिकॉलिंगचा नंबर आहे. कॉल करा. मला बोलायचं असेल तर त्यांच्याकडून माझाही नंबर तुम्हाला मिळेल. बिनधास्तपणे कॉल करा. या ऍडव्हर्टाइजमेंटचा पूर्ण फॉलोअप, कसं प्रिपरेशन करायचं, काय करायचं हे मी नक्की तुम्हाला गाईड करण्याचा माझ्या परीनं प्रयत्न करेल. ओके, त्यासाठीचा व्हॉट्सअप ग्रुप आपण जॉईन करून घ्यायला. थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.